रामकृष्ण हरी माऊली. आज आपण या माऊलीच्या पहिल्या रिंगण सोहळ्यामध्ये आलेलो आहेत. तर आपण खऱ्या अर्थानं आज प्रत्येकाची प्रतिक्रिया अशी येत आहे की या वारीमध्ये तरुणाचा सहभाग आहे. तर आपण आज पाहूया की तरुणाच्या मनामध्ये या वारीविषयी किती प्रेम आहे, त्यांची भावना काय आहे. आपण एक तरुणाला विचारूया. आपल्या इथं काही कॅमेरामॅन सुद्धा आहेत. सर, एक 2 मिनिटं. सर, सरची इच्छा नाही बोलण्याची. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही कुठल्या? आम्ही मुळशी तालुका. मुळशी तालुका. तुमचं नाव काय? गोळे, मंगल गोळे. तुमची कितवी वारी आहे? आमची पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी आहे. हो. आता किती वर्ष वारी करणार? पांडुरंगाने बोलून तोवर आता इथून पुढे वारी बंद पडू देणार नाही. नाही देणार. वा, पहा, पहिल्या वारीमध्ये एक आजीला खूप मोठा अनुभव आलेला आहे. तुमचं काय नाव? लीला ठोंबरे, डोंगरे. मुळशी तालुका. बर, तुमची चौथी कितवी वारी. चौथी वारी. तुम्ही आजीला यांना तुम्ही चालला वारी. वा, पहा, असं म्हणतात ना की वाईट सवय लावणारे जसे मित्र असतात तसं वारकरी बनवणारे सुद्धा एक मैत्रीण असते. मी 4-5 जणींना आणले. पहिल्या वेळेस मला अनुभव आला हा, वारीचा. मग मी 4-5 जणीला घेऊन आली. त्यांना पण आनंद झाला आता चांगला. वा, म्हणजे पहा, एखाद्याला वाईट सवय लावण्यापेक्षा कोणाला तरी या पंढरीच्या मार्गावरती घेऊन येणं आणि पंढरीच्या मार्गावर घेऊन खऱ्या अर्थानं आनंदामध्ये कुल्फी खाणारा वारकरी आपल्याला भेटलेला आहे. ए वारकरी मंडळी, तुमचं काय नाव? कुल्फी जेवढी गोड आहे तेवढं माऊलीचं नाव गोड आहे का? हो हो बरं, हो आनंद आहे ना? हो हो. किती वारी आहे? नाही, आम्ही इथलंच आहे. हा, इथलंच आहे. आम्ही इथलंच आहे. हो इथलंच आहे का? हो. वा, इथला असून सुद्धा पहा, म्हणजे असं म्हणतात ना, हे इथं स्वतःला एवढं भाग्यवान समजतात की आपण जसं माऊलीच्या दरबारामध्ये या पांडुरंगाच्या वारीमध्ये 100, 200, 300 किलोमीटरहून दूर येतात, पण इथले स्थायिकचे सुद्धा आपल्या भूमीमध्ये माऊली येतात, याचा तुम्हाला आनंद आहे. आनंद आहे. वा, एकदा ह्या तरुण दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा, तुमची काय अनुभव आहे, काय प्रतिक्रिया आहे? तेही आरोग्यानं आणते, भाग्य नाही परते. हे देवानं जे देहरूपी शरीर दिले ना, त्याचा आनंद घेतला पाहिजे. ह्या भक्ती सागरामध्ये आपण तन मन धन अर्पण करून सहभागी झालं पाहिजे. कारण हा भक्तीचा सागर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पंढरपूरच्या वारीसाठी रवाना होत आहे. याचा आम्ही मित्रमंडळी सर्वजण आनंद घेत आहे. वा, म्हणजे असे प्रत्येकाचे वेगवेगळे बघा, या माऊलीची वाट पाहत सगळे कुल्फी वारकरी इथं बसलेले आहेत. दादा, तुझा काय अनुभव आहे? तुझा काय अनुभव? यांची कुल्फी झूम करून घ्या. काय अनुभव आहे तुझा? काही तुम्हाला काय वाटतं या वारीबद्दल? वारीबद्दल म्हणजे खूप म्हणजे छान अनुभव आहे. आपलं घरदार सर्व विसरून आपण इथे आलो माऊलीच्या सोबत. म्हणजे आता आम्ही इथपर्यंतचा प्रवास केला आहे, पण काही दुःख नाही, काही दुखणं नाही, काही नाही. घरी जर आपल्याला 100 मीटर जरी चला म्हटलं तरी आपल्याला गाडी लागते, दुखणं असते. खूप मस्त अनुभव आहे. ताई, तुझ्या वयाच्या मुलीला तू काय संदेश देशील या वारीमधून? वारी एकदा तरी अनुभवलीच पाहिजे. वा, म्हणजे तुलाही आनंद वाटला या वारीबद्दल? खूप. दीदी, तुमची कुल्फी खाणं झाल्यावर बोलताल का आताच बोलताल? वा, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहत आहात की या वारीमध्ये वयोवृद्ध सुद्धा आहेत आणि विशेषतः सर्व तरुणाचाही अंतकरणापासून मनातून सहभाग आहे. पाहू शकता तुम्ही तिथं छोटे छोटे मुलं वारकरी खऱ्या अर्थानं अगदी आनंदामध्ये आणि एकदम सुरक्षेमध्ये जर ही वारी कोणामुळे होत असेल तर हे आपले सर्व पोलीस कर्मचारी. कारण पोलीस कर्मचारी स्वतःच जीवाचं रान करून आपल्या वारकऱ्याची सर्वांची काळजी घेतात. कोणालाही काही त्रास न होऊ देता आपले सर्वांची काळजी घेतात. असा प्रत्येकाच्या जीवनातील एक अमूल्य असा अनुभव प्रत्येक जण एक वेगवेगळा देत आहे. कारण माणसं म्हणतात ना, एकदा वय निघून गेल्याच्या नंतर लहान होता येत नाही, पण ज्याला म्हातारपणी सुद्धा लहान व्हायचं असेल त्याला खऱ्या अर्थानं त्यानं ह्या पंढरीच्या एकदा वाटेवरती यावं. जेवढं म्हणताल तेवढं लहान होता येईल. पाहू शकता तुम्ही वयवृद्ध म्हातारे सुद्धा या वारीमध्ये आनंद घेतात, फुगड्या खेळतात. सर्वांचे कोणाचे पाय दुखतात, कोणाचे गुडघे दुखतात, पण इथं आल्याच्या नंतर सर्व दुःख देहभान विसरून सर्व या आनंदात या वारीमध्ये तल्लीन होऊन जातात. तर असे अनेक अनुभव आपण पाहूया. रामकृष्ण हरी.